नमस्कार. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केरळ किनारपट्टी, दक्षिण कर्नाटकचा किनारी भाग आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात आज 30 मे रोजी सकाळी ढगांचा मोठा समूह तयार झाल्याचे उपग्रह निरीक्षणांतून दिसून आले आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रगती मंदावल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता समुद्रातील वातावरण पुन्हा सक्रिय होत असल्याने हवामान तज्ज्ञांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाच्या BFS मॉडेलच्या अंदाजानुसार 4 जून ते 7 जून या कालावधीत पश्चिम किनारपट्टीवर सलग पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा पाऊस हळूहळू उत्तरेकडे सरकण्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे मानले जात आहे. तथापि मान्सूनची प्रत्यक्ष प्रगती आणि त्याचा वेग याबाबत अजून काही दिवस निरीक्षण करावे लागणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एकूणच केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार झालेल्या ढगांच्या या मोठ्या समूहामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची आशा निर्माण झाली असून आता शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचे लक्ष मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.